आणि सती खंड संपल्यानंतर रुद्र संहितेमधील तृतीय खंड असणारा पार्वती खंडाला या ठिकाणी सुरुवात होते. बोला नमः पार्वते. शिव हर हर महादेव. या तृतीय खंडातील पार्वती खंडाला सुरुवात झाल्यानंतर प्रथम अध्यायामध्ये नारदजी ब्रह्मदेवाला प्रश्न विचारतायत. काय विचारतायत प्रश्न ऐका. दाक्षायणी सती देवी त्यक्त देहा पितृर्मध्ये कथं गिरी सुता भ्रमण बहु आ जगदंबिका. दाक्षायणी असणाऱ्या दक्ष राजाची मुलगी म्हणून दाक्षायणी असं सुद्धा देवी सतीला म्हटलं जातं. देवी सतीच्या यज्ञामध्ये त्या सतीने दक्षाच्या यज्ञामध्ये देह समर्पित केला आणि त्यानंतर पर्वतराज हिमालयाच्या घरी देवी सतीने अवतार घेतलेला आहे. तो अवतार कशा पद्धतीने देवी सतीने घेतला तेवढं आम्हाला कृपा करून तुम्ही सांगा. तेव्हा त्याची अनेक कारणे सांगितली जातात, परंतु या ठिकाणी आलेली कथा अशी सांगते. सुतजी महाराज सांगतायत की दक्ष राजाला 16 मुली होत्या. किती? मग 4-4, 5-5 असणाऱ्यांना घाबरायचं अजिबात नाही. घाबरायचं. ज्याचा त्याचा भाग असतो, ज्याचा त्याचा शेर असतो, ते सगळा शेर आपल्या आपल्या प्रारब्धानं घेऊन जातात, देऊनही जातात. « 27 नक्षत्र आहेत. हा, दक्ष राजाला 16 कन्या होत्या. त्यामधील एका कन्येचं नाव असणार सुधा. स्वधा असणार एका कन्येचं नाव कथा सांगणारे म्हणजे अभ्यास करूनच येतात. चुकतही कधी कधी सांगितलेलं तेही हरकत नाही, असू द्या. स्वधा नावाची एक मुलगी आहे 16 कन्यापैकी, आणि जी पितरांना अर्पण केलेली होती आणि पितरांसोबत तिचा विवाह झालेला होता. त्या स्वधेला 3 मुली होत्या. त्यांची नावं मैना, सुनैना आणि सुकीर्ती अशा प्रकारची तिघींची नावं. तिघीही मुली अतिशय सुंदर स्वरूपवान होत्या. भगवंताच्या भक्तीमध्ये लीन राहणाऱ्या होत्या, भगवंताची भक्ती करणाऱ्या होत्या. एके दिवशी त्यांनी ठरवलं वैकुंठामध्ये जायचंय आणि भगवान विष्णूंचं दर्शन घेण्यासाठी त्या 3ही मुली वैकुंठामध्ये गेल्या. परंतु त्या ठिकाणी श्रीहरी विष्णू आतमध्ये होते आणि पूर्वी भगवान विष्णू बाहेर आल्यानंतर दर्शन दिलं जायचं असं सांगतात. भगवान विष्णू आतमध्ये होते. त्या ठिकाणी असणाऱ्या ह्या 3ही मुली मैना, सुनैना आणि सुकीर्ती नावाच्या मुली बाहेर बसलेल्या आहेत. आणि काही वेळानंतर जेव्हा त्या भगवंताच्या नामामध्ये लीन होत्या आणि त्यांचं लक्ष इकडं तिकडं नव्हतं, तेवढ्यात काय झालं, सनत कुमार यांचं आगमन झालं. सनत कुमारांचं आगमन झाल्यानंतर तरी सुद्धा या मुली उभ्या राहिल्या नाहीत, आपलं स्वागत केलं नाही. सनत कुमारांना वाईट वाटलं आणि त्यांना क्रोध आला आणि त्यांनी क्रोधामध्ये शाप देऊन टाकला. जा, तुम्ही त्या मृत्यू लोकामध्ये मानवी देह धारण कराल. शाप दिला सनत कुमारांनी. आणि मग तिघींनीही त्या सनत कुमारांचे पाय धरले. हे ऋषीवर्य, आम्ही तुमच्याकडे पाहिलं नाही, आम्ही भगवंताच्या चिंतनामध्ये लीन होतो, आमचं लक्ष तुमच्याकडे नव्हतं, माफ करा, क्षमा करा आम्हाला. आणि तेव्हा
सनत कुमार म्हणू लागले, ठीक आहे, आता मी शाप दिलेलाच आहे, शाप वापस घेता तर येत नाही, परंतु शाप असा देतो तुम्हाला, त्या मृत्यू लोकामध्ये मानवी देह धारण करून तुम्ही जरी गेलात तरी सुद्धा तुमच्या प्रत्येकीच्या पोटी या जगाची जगन्माता असणारी भगवती जन्म घेईल असा वर त्या ठिकाणी त्या तिघीही बहिणींना दिला. पुढे त्यांचा अवतार त्या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये झालेला आहे आणि त्या तीनही कन्येच्या घरी साक्षात भगवतीने अवतार घेतला. ही कथा श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सुद्धा आलेली आहे. त्याच्यापैकी बघा, मैना देवी ज्या आहेत, मैना त्या हिमालयांसोबत त्यांचा विवाह झाला. मैना देवीचा विवाह हिमालयासोबत झाला आणि त्यांच्या पोटी त्या भगवतीनं जन्म घेतला, अर्थात त्या पार्वतीच्या आईसाहेब असणाऱ्या मैया असणाऱ्या मैनावती, ज्यांचा विवाह हिमालयासोबत झालेला आहे. सनत कुमारांचे शाप आहेत. दुसरी मुलगी आहे, दुसरी बहीण आहे सुनैना, आणि या सुनैनेचा जन्म सुद्धा या मृत्यू लोकामध्ये झाला आणि त्यांचा विवाह जनक राजाशी झाला आणि त्यांच्या पोटी देवी सीतेने जन्म घेतला. देवी सीतेची जन्मदात्री आई म्हणून त्यांना ओळखलं जातं. वास्तविक पाहता देवी सतीनं किंवा किंबहुना कुठल्याच देवानं जगदंबेनं त्यांचा जन्म अयोनी संभव त्या ठिकाणी सांगितलेला आहे बरं का. परंतु या ठिकाणी असणाऱ्या सुनैना ह्या देवी सीतेच्या आई झाल्या आणि शेवटला सांगितली सुकीर्ती यांचा विवाह ब्रजभानू यांच्याशी झाला आणि ब्रजभानू आणि सुकीर्ती यांच्या कन्या रत्न म्हणून जे प्राप्त झालं त्यांना राधाराणी असं म्हणतात. बोला राधाराणी सरकार की जय. अशा प्रकारे तीनही बहिणींच्या घरी तीन कन्यांचा, अर्थात आई जगदंबेचा भगवतीचा त्या ठिकाणी प्राकट्य झालं आणि या तिघी जणींच्या घरी भगवती आलेली आहे. मैना देवी आणि हिमालयाना खडतर तप करून त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलेला आहे पार्वती मैयाला. पार्वती माता त्या ठिकाणी असणाऱ्या पर्वतराज हिमालयाच्या घरी आणि मैना देवीच्या घरी त्यांची पुत्री म्हणून प्रकट झाल्या. बोला पार्वती मैया की जय. पर्वताची मुलगी म्हणून पार्वती नाव ठेवण्यात आलं. सगळीकडे आनंदी आनंद झाला, उत्सव साजरा केला गेला. सगळीकडे आनंदी आनंद वातावरण आहे, उत्सव साजरा करत आहेत. फूल फाल दक्षिणा त्या ठिकाणी अर्पण करत आहेत भगवंताला. ब्राह्मणांना बोलावलं जात आहे, त्यांना दक्षिणा दिल्या जात आहेत, गोदान दिलं जात आहे, अनेक रत्न आभूषण दान केली जात आहेत आणि हा सुंदर सोहळा त्या ठिकाणी पर्वतराज हिमालयाच्या घरी चाललेला आहे. सर्व सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला. आपापल्या घरी सगळे निघून गेले आणि पुन्हा देवी पार्वती हळूहळू मोठ्या होऊ लागलेल्या आहेत. मोठ्या होत असताना प्रत्येक बापाला आपल्या लेकीच्या लग्नाची काळजी पडते. तिचं भविष्य कसं असेल, तिचा होणारा नवरा कसा असेल, सासू सासरे कसे भेटतील, आगावपणा तर करणार नाहीत ना, त्रास तर देणार नाहीत ना. तसं पाहायला गेलं आता सासुरवास राहिलाच नाहीये. आता सासुरवास राहिलाच नाही, आता सुनवास झालेला आहे. आता काय झालंय, सुनवास, सून सासुरवास करते सासूला, त्याला सुनवास म्हणायचं बघा. आणि अशी असणारी देवी पार्वती हळूहळू मोठी होऊ लागलेली आहे. एके दिवशी नारदजींचं आगमन झालं आणि नारदजींना त्या हिमालयाने सांगितलं, या तुमचं स्वागत आहे. षोडशोपचारे पूजा केली, उंच आसनावर नारदजींना बसवलं, पाय धुतले, पाद प्रक्षालन त्या ठिकाणी केलं, मोठमोठे हार त्यांच्या गळ्यात घातले, सुंदर स्वागत केलं आणि देवी पार्वतीला बोलावून त्या ठिकाणी नारदजींना देवी पार्वतीचा हात दाखवला आणि नारदजींना सांगितलं, नारदजी माझ्या मुलीचं भविष्य सांगा, त्यामध्ये काय आहे हिच्या भविष्यामध्ये ते आम्हाला. आणि नारद
नारदजी भविष्य सांगू लागले. कुणाचं? देवी पार्वतीचं. काय म्हणतात? स्वपते सुख दाम्पत्यम स्वपते सुखदान्त्यन्तं पित्रो कीर्ति विवर्धिनी महासाध्वी च सुरवासु महानंद करी सदा. कसा आहे भविष्य ऐका ना. हिमालयाला सांगत आहेत नारदजी हिचं भविष्य कसं आहे. स्वपते सुख दांत्यत्तम. स्वतःच्या पतीच्या घरी गेल्यानंतर दाम्पत्य जीवनामधील सुख ही सुंदर प्रकारे उपभोगणार आहे. पित्रो कीर्ती विवर्धिनी. पित्याची कीर्ती वाढवणारी अशा प्रकारची ही मुलगी आहे. आणि महासाध्वीच सुरवासू. महान साध्वी महान पतिव्रता अशा प्रकारची ही मुलगी असेल. आणि शेवटी सांगतात महानंदा करी सर्वदा. महान आनंद हिच्यामुळे भेटणार आहे. आनंदी आनंद करणारी तुमची मुलगी आहे. ऐका हिमालयाला आता आनंद झाला. तिच्या लग्नाच्या काळजीने हिमालय त्या ठिकाणी बोलतात की त्या ठिकाणी याला काही दक्षिणा दान दक्षिणा यांना पाहिजे ते हवं ते देऊन टाका. अत्यंत आनंदी त्या ठिकाणी पर्वतराज हिमालय झालेले आहेत. आणि आपल्या लेकीच्या लग्नाची काळजी प्रत्येक बापाला असते तशी हिमालयाला सुद्धा सुंदर त्या ठिकाणी आपल्याला जावाई भेटावा, ऐश्वर्य संपन्न भेटावा, व्यसनी भेटू नये यासाठी त्यांचेही प्रयत्न सुरू झाले. म्हणे आता कसा जावाई पाहिजे, कसा जावाई आपण केला पाहिजे. आणि साक्षात जगत जननीचा असणारा बाप राजा हिमालय नारदजींना विचारू लागले की माझ्या कन्येचं भविष्य तुम्ही सांगितलं, पण असा पती आता आम्हाला भेटेल कुठं. पती कसा पाहिजे, सुंदर पाहिजे, गुणवान पाहिजे, धनवान पाहिजे. आताही मायबाप तेच पाहतात ना. लग्न जमवताना मुलगा सर्व गुण संपन्न पाहिजे, धनवान पाहिजे, गुणवान पाहिजे, मोठ्या गलेलट्ट पगाराचा पाहिजे. आई वडील मेलेले असतील तरी पहा, अपेक्षा करा पण माफक करा. एवढं सांगायला विसरणार नाही मी. कारण प्रत्येक जण इथं कुणीही सर्व गुण संपन्न नाही. कुणामध्ये कुठली ना कुठली कमी आहे. आणि त्या कमी असणाऱ्या गुणांना सुद्धा घेऊन जो सोबत चालतो तोच खऱ्या अर्थानं आपला असतो. बरं का, तोच खऱ्या अर्थानं आपला असतो. आणि सांगितलं आता नारदजी तुम्ही सांगितलं हिचं भविष्य, पण हिला नवरा कसा भेटेल त्याच्याबद्दल भविष्य बघा. नारदजी सांगू लागले. नवरा म्हटले असा आहे, हिच्या हातावरील रेषामध्ये हिचा नवरा असा आहे. सांगतायत नारदजी कसा. योगी नग्न गुणोकामी मातृतात विवर्जिता अमानो शिव विवर्जिता अमानो शिव वेशश्च पतिरस्यातिल कृशा. काय सांगितलं. हिचा पती योगी आहे. हिचा असणारा पती योगी असेल, तो अर्धनग्न अवस्थेत असेल, म्हणजे चांगले व्यवस्थित कपडे तो घालणार, अमंगल वेशधारी, ज्यांच्या अंतकरणामध्ये काम नाहीये आणि ज्यांच्याकडं माता पिता सुद्धा नाहीये, ज्यांना मान
अपमान काहीच कळत नाही, मानत नाहीत, अशा प्रकारचा असणारा हिचा पती. आता असा पती आपल्या लेकीला भेटणार हे ऐकल्यानंतर कोणत्या बापाला बरं वाटलं असेल? तो जगत जननीचा बाप होता, भगवतीचा बाप होता. पर्वतराज हिमालयाला अत्यंत वाईट वाटलं. त्यांनी सांगितलं यासाठी काही उपाय सांगा ना. उपाय आहे म्हटले आणि त्या देवी पार्वतीला जंगलामध्ये जाऊन तपश्चर्या करायला सांगा. तपश्चर्या कशी सांगावी करायला मुलीला, पण देवी पार्वतीने ऐकलं आणि ती वनात जाऊन तपश्चर्या करू लागली. अनेक वर्षानुवर्ष तपश्चर्या केली. तपश्चर्या अशी केली, झाडाची पानं खाऊन तपश्चर्या केली, म्हणून नाव पडलं अपर्णा. पुन्हा झाडाची पानं ही त्यागली, अन्नाचा त्याग केला, जलाचा त्याग केला आणि निर्जल देवी पार्वती उपास करू लागली. आणि देवी पार्वतीने अशा प्रकारे उपास केल्यानंतरच अशाच परिस्थितीमध्ये भगवान भोलेनाथ अर्थात भगवान महादेव तपश्चर्येला बसलेले होते. आणि त्यावेळी एक तारकासुर नावाचा दैत्य या त्रैलोक्यावर हाहाकार माजवत होता. आणि त्याला वरदान भेटलेलं होतं की शिवजींच्या पासून उत्पन्न झालेल्या पुत्राकडूनच त्याचा मृत्यू आहे. आणि म्हणून शिवजींना ध्यानमग्न बसलेले असताना सर्व देवी देवता त्या ठिकाणी गेलेले आहेत. शिवजींना नमस्कार केला आणि सांगितलं आता शिवजींना विवाहासाठी उठवावं लागेल, तयार करावं लागेल आणि मगच तारकासुराचा वध त्या ठिकाणी होईल. सर्वजण भगवान महादेवाकडे गेले. महादेवांना उठवलं, जागृत केलं. योग निद्रेमधून महादेव जागृत झाले आणि सांगितलं मला या ठिकाणी सांगितलं की तुमच्या उठवण्याचं प्रयोजन सांगितलं, कारण सांगितलं. देवी पार्वतीने, देवी सतीने पार्वती रूपामध्ये पर्वतराज हिमालयाच्या घरी जन्म घेतलेला आहे आणि तुम्हाला विवाहासाठी तयार व्हायचं आहे. तेव्हा महादेवाने सांगितलं मला ती देवी सती नको आणि पार्वती सुद्धा. काही काही नवरे एवढे वैतागलेले बायकांना मागे आपण पाहिलं असल. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वडाला उलटे फेरे मारून सर्व पतिराजांनी वडाला नवस केला होता की आम्हाला 7 जन्म ही पत्नी अजिबात भेटता कामा नये. आणि त्या ठिकाणी भगवान महादेवांना सांगितलं की तुम्हाला उठावं लागेल, देवी पार्वती सोबत तुम्हाला विवाह करावा लागेल, कारण तुमच्यापासून उत्पन्न होणाऱ्या मुलापासूनच तारकासुर मारला जाईल. आणि मग महादेव म्हणू लागले मला नको बाबा. म्हणले ती सती तीच पार्वती झाली, नको 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 नको. आणि सप्त ऋषींना महादेवांनी बोलावलं आणि सांगितलं हा देवांचा सर्वांचा आग्रह आहे, माझ्याच पासून उत्पन्न झालेल्या मुलाकडून तारकासुर मारला जाईल आणि म्हणून माझं लग्न करणं, विवाह करणं गरजेचं आहे. समजलंय मला, पण देवी सतीसारखी पार्वती आहे का हे जरा पाहून या. तिच्यासारखेच गुण आहेत का पहा. कोणते गुण आहेत सतीमध्ये? पतीचं ऐकायचं नाही, पतीच्या वचनावर विश्वास नाही, पतीने सांगितलं तरी सुद्धा न ऐकता बापाच्या घरी जाणं, आपल्या वडिलांच्या घरी जाणं. आणि या कारणानं देवी सतीला स्वतःचं शरीर त्या ठिकाणी त्यागावं लागलं. अशा प्रकारचे सतीसारखे गुण जर पार्वतीमध्ये असतील ना तर मला अजिबात लग्न करायचं नाही. भगवान महादेवांनी सप्तऋषींना बोलावलं आणि सांगू लागले जा त्या पार्वतीमध्ये माझ्याशी विवाह करण्यासाठी योग्य गुण आहेत का नाहीत ते पाहून या. सप्तऋषी गेले. पार्वती माता तप करत होत्या. देवी पार्वती तप करत असताना त्या ठिकाणी जवळ गेले आणि विचारलं देवी पार्वती तुम्हाला त्या स्मशानामध्ये राहणाऱ्या
महादेवासोबत का लग्न करायचंय? तुम्हाला याच्यापेक्षा चांगला भेटला असता. हा? तुम्हाला याच्यापेक्षा चांगला भेटला असता. त्याच्याशीच लग्न करायचं म्हणून हा तुमचा पण अट्टहास आहे. कारण जे गुण नारदांनी वर्णन केले होते ते सर्व भगवान शिवजी मध्ये होते. म्हणून शिवजींचीच ध्यान धारणा तपश्चर्या साधना करत बसलेली पार्वती, आणि पार्वती जवळ हे सप्तऋषी जाऊन म्हणतात, अगं त्याच्याकडे घर नाही दार नाही, कशाला त्याच्याशी लग्न करतेस? पार्वती म्हणते, देवी सती म्हणत आहे, घर नाही दार नाही, बरं झालं म्हटली फरशी पुसायचा त्रास नाही. फरशी पुसायचा त्रास नाही. काय म्हटल्या सती पार्वती? फरशी पुसायचा ताण नाही, दार नाही म्हटले, सडा टाकायची गरज नाही, रांगोळी टाकायची गरज नाही. अहो तुम्ही त्याच्याशी कशाला लग्न करतात? अरे म्हणे तो संपूर्ण अंगावर कपडे पण घालत नाही. देवी पार्वती म्हणाल्या, कपडे घालत नाही, बरं झालं, धुवायचा ताण नाही. माझ्या वडिलांना कपडे धुवायची मशीन घेऊन द्यायची गरज. अरे म्हणे त्याच्याशी लग्न करू नका, तो बनवलेला स्वयंपाक न खाता, अरे धतुरा काय खातो, बेलाची पानं काय खातो. मग सती पार्वती म्हणाल्या, बरं झालं, स्वयंपाक करायचा त्रास चुकला माझा, स्वयंपाक करायची सुद्धा गरज. एवढं समजावून सुद्धा देवी सतीचा निग्रह होता की लग्न करेन, विवाह करेन तो फक्त महादेवाशीच. देवी पार्वती पुढे बोलू लागल्या, माझ्या गुरुदेवानं सांगितलंय या पार्वतीच्या अवतारामध्ये सती पार्वती, देवी पार्वती असणाऱ्या नारदांना गुरु मानतात. आणि माझ्या गुरुने सांगितलंय, माझ्या गुरु वचनावर माझा एवढा विश्वास आहे, आणि तो विश्वास मी कधीही माझ्या अंतःकरणातून जाऊ देणार नाही. सप्त ऋषी आलेले आहेत भगवान महादेवाकडे आणि सांगितलं, देवी पार्वती मध्ये देवी सतीचे अजिबात कुठलेही गुण नाहीत. लग्न करण्यासाठी योग्य त्या ठिकाणी आपल्याला नवरी भेटलेली आहे. देवी पार्वती अतिशय योग्य आहेत. आणि काय बघता माझ्याकडं, मग लग्नाला तयारी होऊ लागलेली आहे. आता सुंदर प्रकारे जिकडे तिकडे आता लग्नाची तयारी बोलणी करतायत. सुंदर प्रकारे आपल्याला वस्त्रालंकार घ्यायचे आहेत. देवी पार्वतीला सुंदर प्रकारच्या साड्या त्या ठिकाणी घ्यायच्यात. आणि जिकडे तिकडे पाहुण्यांचा गोंधळ गोंगाट चालू आहे. नी दरबार मेरे महाकाल आए, सजा दो मुझे नी दरबार मेरे महाकाल आए, सजा दो मेरे महाकाल आए, सजा दो उज्जैनी दरबार बार मेरे महाकाल आए हो। प्रेम की गंगा लगे शिपरा भी गंगा सी, लगे शिपरा भी गंगा सी, मेरे महाकाल भी नहीं जाना मेरी सोनी दुनिया से, तुम करे फिर नहीं मेरी सो मेरे महाकाल आए। वाह. आणि शुभ मुहूर्त काढला, विवाहाचा दिवस निश्चित झालेला आहे. अशा वेळी आता महादेवाची तयारी सुरू झाली आणि देवी पार्वतीला तिच्या मैत्रिणी नटवतायत, सजवतायत. हा, नंतर
मेकअपसाठी 1000 रुपये आहेर त्या ठिकाणी आमच्या भगिनी असणाऱ्या माझी लहान बहीण आदरणीय शुभांगी ताई घुंगरड यांनी नवरदेवाच्या आणि नवरीच्या मेकअपसाठी 1001 रुपये आहेर केलेला आहे. त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि सर्वांनी त्या भगवान महादेव आणि पार्वती यांच्या लग्नासाठी सर्वजण आता तयारी करू लागलेले आहेत. आणि मेकअप करण्यासाठी कोण होतं माहिती का? देवी पार्वतीकडे होते तिच्या मैत्रिणी बऱ्याच, पण आमच्या महादेवांकडे कोण होतं माहिती का? भूत, प्रेत, पिशाच, वेताळ, लंकिनी, डंकिनी, शंकिनी अशा प्रकारचं हे मेकअप करणारं मंडळ होतं बघा. आणि त्या ठिकाणी सांगितलं देवतांना की तुम्ही आता काय करा म्हटले. सगळेजण जरा बाजूला हो म्हटले, आम्हाला मेकअप करायचं नवरदेवाचं. आणि नवरदेवाचं मेकअप सुरू झालं. नवरदेवाचं मेकअप करत असताना सुरुवात झाली. सगळेजण नंदेश्वर भूत पिशाच मिळून मेकअप करू लागलेले आहेत त्या ठिकाणी. एक जण म्हणाला, अरे नवरदेवाचा चेहरा म्हणले, नवरदेवाचा चेहरा म्हणले लग्ना दिवशी जास्त गोरा दिसायला पाहिजे जरा, मग याला पावडर लावावं लागते म्हणले आपल्या नवरदेवाला. अगोदरच कर्पूर गौरम गोरा कलरचा आहे तो, कर्पूर गौरम होता, पण लग्ना दिवशी आणखी गोरा करण्यासाठी म्हटले पावडर लावायचंय. पण पावडर आणायचं कुठून? तर एक जण भूत म्हणलं, आत्ताच एक माणूस गेलेला आहे स्मशानामध्ये. आत्ताच एका माणसाला जाळून सगळे माणसं घरी गेले. ताजा ताजा भस्म आता भेटलेला आहे म्हणले, आत्ता जातो आणि पळत घेऊन येतो. एक भूत पळलं, पळत पळत गेलं स्मशानामध्ये, भस्म घेतला, ती रक्षा घेतली आणि पळतच त्या ठिकाणी आलेले आहेत. तो आणलेला भस्म महादेवाच्या सर्वांगाला लावला. एक जण म्हणाला की आता काय करायचं म्हणले. चेहरा झाला म्हटले गोरा, पण नवरदेवाच्या डोक्यावर मुकुट असतो म्हणले, मुकुट. एक भूत काय म्हणलं, नवरदेवाच्या डोक्यावर मुकुट असतो. आता लग्नाच्या दिवशी ह्या नवरदेवाच्या डोक्यावर मुकुट कसा करायचा? याला अगोदरच एवढ्या मोठ्या जटा, त्या जटेचाच मुकुट केला आणि तो असा मुकुट ठेवलेला आहे. पुन्हा दुसरं भूत म्हणलं, अरे मुकुटावर नुसता मुकुटच असून काही उपयोग नाही म्हणले, त्या मुकुटावर तुरा सुद्धा असतो. आणि मग एक जण भूत पळत पळत गेलं आणि एवढा मोठा नाग आणला आणि त्या मुकुटावर असा तुरा काढून नाग त्या ठिकाणी बसवला. दुसरं म्हणलं, अरे नुसतं मुकुट करून काय उपयोग आहे, त्या ठिकाणी तुरा करून काय उपयोग आहे म्हणले. कानात कर्णफुलं असावी लागतात, हातामध्ये सुंदर प्रकारे कंकण असावी लागतात, कमरेला कमरपट्टा असावा लागतो. आणि दुसरं भूत पळत पळत गेलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची नाग धरून आणली आणि कमरेला कंबरपट्टा एका नागाचा बांधला, हातामध्ये त्या ठिकाणी कंकणाचा त्या ठिकाणी पट्टा बांधलेला आहे एका नागाचा. आणि एक जण म्हणलं, अरे कानामध्ये कुंडल पाहिजेत नवरदेवाच्या, कानामध्ये कुंडल पाहिजेत नवरदेवाच्या. मग दुसरं भूत पळत पळत पळतच गेलं आणि नदीच्या काठी जाऊन एका दगडा खालून 2 भले मोठे मोठे विंचू आणले आणि ते विंचू भगवान महादेवांच्या कानात घातले. भगवान महादेव तयार झाले, मेकअप त्यांचा तयार झालेला आहे. आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या कवड्या जमा केल्या आणि त्या मुंडमाळा म्हणून त्या गळ्यामध्ये घातलेल्या आहेत. आणि असं असणार डमरूने सजवलेलं त्रिशूळ असणार हातामध्ये भगवान महादेवांनी घेतलं. आणि ही सर्व तयारी बघितली आणि बघतच राहिले हो देवी देवता. आणि त्यामध्ये श्रीहरी विष्णू म्हणू लागले, आतापर्यंत लई नवरदेव बघितले, पण असा नवरदेव कुठं आम्ही बघितला. असा नवरदेव आम्ही कुठं बघितला नाही. चला म्हटले आता निघूया, वेळ होत चाललेला आहे, लग्नाची घटिका टळून जाईल, वेळ होत चाललाय, चला आपण आता सगळे निघू. करवले आले का? वरमाया त्या ठिकाणी असणाऱ्या आमच्या वरमाया सज्ज झालेल्या आहेत. मी सकाळी आमच्या
आमच्या सुनीताताईंना म्हटलं तुम्ही वरमय आहात, आज तुम्ही हिरव्या कलरची साडी घाला. पण त्या म्हटल्या आता कोण घालतंय हिरव्या कलरची साडी, म्हणे आता कोणताही कलर चालतोय. आणि खऱ्या अर्थानं सर्वजण तुम्ही आज वरमय आहात, कुणी करवाले आहात. हे बघा, ह्या करवाल्या राधाताई आहेत, आमच्या शुभांगीताई आहेत, आमच्या मित्राताई आहेत, मामी आहेत आमच्या. आणि सर्व आपण या ठिकाणी बसलेले सर्व करवले आहोत. आणि आता भगवान महादेवाच्या लग्नासाठी आपल्याला सज्ज व्हायचे, तयारी करायची आहे. आणि निघाले, सोकाने आले, करवले आल्या, सगळे जमले का? आले का सगळे? आले. आणि भूत प्रेत त्या ठिकाणी भगवान महादेवाचा मेकअप करून बाहेर निघाले. तेव्हा देव म्हणाले, देव चला लवकर म्हणले, घाई करा. तेव्हा भूत पिशाच्चे म्हणले, घाई करा वगैरे काही नाही म्हटले, आम्ही मागणं चालतोय, तुम्ही पुढं चला. सगळ्यात पुढं कोण चालतील म्हणले, ऐका, सगळ्यात पुढं कोण चालतील तर सगळ्यात पुढं देवी देवता चालतील. आणि त्यांच्या मागे ऋषी मुनी चालतील, त्यांच्या मागे ऋषी मुनी चालतील. आणि ऋषी मुनींच्या हे दुःख भंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत रात आ गई, मेरे शिव की बारात आ गई. वाह. मेरे शिव जी की आज खुशियों की रात आ गई. मेरे शिव जी, हाँ, मेरे शिव की बारात आ गई. ओ मेरे शिव की बारात आ गई. अक्षता भेटले का सर्वांना? अक्षता द्या, घ्या अक्षता, घ्या सगळ्यांना अक्षता वाटा. मंगल सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. दोन मनाचे मंगल मिलन. टाळ नका वाजू. टाळ नका वाजू, टाळ. भाग्यदीप उजळले हो तुझ्या कृपेने आज दिनकरा हर्षतले ऋतुमान सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान. भावालो आठवण ठेव तू, भावा बहिणीची आठवण ठेव तू, भावा बहिणीची साजली जन्मो जन्मीची जोडी साजली, जन्मो जन्मीची जोडी साजली, जन्मो जन्मीची जोडी. आईची छाया अंगावर ठेव
बापाची माया विसर नको तू बापाची आठवण ठेव तू आई बापाची आठवण ठेव तू आई बापाची साजली जन्म जन्मीची जोडी साजली जन्म जन्मीची जोडी साजली जन्मो जन्मीची जो ओ राम सीतेचा सोहळा देवतानी केली दाटी जनकान केली पूजा पंच प्राणाची या ज्योती मोडवूनी धनुष्यबाण परिपूर्ण केला पण शुभ मंगल सावधान टाका अक्षदा प्रेमान शुभ मंगल सावधान हो आई बोले विनीला जीव लावा हो पोरीला आई बोले विनीला जीव लावा हो पोरीला जतन केले पाकराला तळ हाताच्या पोडाला डोळे भरले पालंत देव लक्ष्मी देते मनसा स्मरामी शुभ लग्न सावधान वाजंत्री वाजंत्रे सावधान गाजत गाजत काय वाजत अरे सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवा लग्न देवाच वागत बाशिंग लगीन देवाच लागते सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागते सोन्याचं बाशिंग लगीन देवाचला हे शिववती त्याचे चक्रवर्ती भोळा चक्रवर्ती हे त्याची अंधांगणी पार्वती त्याची अर्धांगिनी पार्वती हे पार्वती हो अर्भूत वेताळ आहे पुढं नाचत अहो पुढं काय नाचत अरे सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागते सोन्याचं बाशिंग राजा भीमकाची होती नवजणी कन्या राजा भीमकाच्या होत्या नवजणी कन्या दंग किती हर्षान वाजत किती हर्षान वाजत अरे सोन्याचं 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 बाशिंग लगीन देवाचं लागते सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागते शिवशंभूच्या लग्नाला शिवशंभूच्या लग्नाला पार्वती नवरी नटली आजच सुपारी फुटली नवरी नटली आजच सुपारी फुटली नवरी नटली आज काय सुपारी फुटली नवरी नटली आज काय सुपारी फुटली लग्नाला हो आली वराडी कोण कोण आले वराडी कोण कोण